नमस्कार अमरावती। नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रतन इंडिया औष्णिक विद्युत प्रकल्पाविरोधात कामगारांचा संताप आता उफाळून आला आहे। कामगारांची कापलेली ग्रॅज्युएटी अद्याप न मिळाल्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाणे आपल्या 4 सहकाऱ्यांसह कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत। उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की 23 नोव्हेंबर 2017 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत शेकडो कामगारांची ग्रॅज्युएटीची रक्कम व्यवस्थापनाने थकवून ठेवली आहे। वारंवार लेखी व तोंडी निवेदने देऊनही रतन इंडिया पॉवर व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत कामगारांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। याचबरोबर या प्रकल्पातून उडणाऱ्या राखेमुळे परिसरात तीव्र प्रदूषण होत असून शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। दरम्यान मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास कारखान्याचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्याचा कडक इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। नांदगाव पेठमधील रतन इंडिया प्रकल्पाविरोधात कामगार आणि शेतकरी एकवटल्याने पुढील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। DMS कंपनी जी सोडून 7 महिने झाली कंपनी सोडून गेलेली आहे, त्या कंपनीमध्ये जे आमचे कर्मचारी कार्यकर्ते आहे 85-70 लोक, त्यांची ग्रॅज्युएटी अजूनपर्यंत कंपनीने दिली नाही। त्याबाबत रतन इंडियाच्या व्यवस्थापकाशी आम्ही चर्चा केली असता वारंवार टोमलाटोली उत्तर देतात आणि देतो आधा अब देंगे, 1 महीने के बाद देंगे असं म्हणून सर्व कर्मचाऱ्यांचे गरीब कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी त्यांना अजूनपर्यंत मिळाली नाही। त्या कर्मचाऱ्यांच्या त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही आजपर्यंत आमरण उपोषण आरंभ केलेले आहे। उपोषणामध्ये नागेंद्र तायडे आहे, तालुक्याचे अध्यक्ष वीरेंद्र लंगडे आहे, माझी जिल्हा परिषद भारती गेडाम आहे, तालुक्याच्या महिला अध्यक्ष आहे मंत्री पिऊलकर आहे, स्वतः मी आहे। जिथपर्यंत मागण्या मान्य होत नाही तिथपर्यंत हा लढा चालू राहील। जर आज कंपनी जे कोणी आमच्याकडे आलं नाही तर उद्या कंपनीला आम्ही गेट लावून कोणाला आतमध्ये जाऊ देणार नाही, याची कंपनी व्यवस्था नोंद घ्यावी, एवढं या ठिकाणी बोलतो। मी वीरेंद्र लंगडे, माजी पंचायत समिती सदस्य तथा तालुका अध्यक्ष अमरावती ग्रामीण। आज आम्ही जे रतन इंडियामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे याच्या आमच्या मागण्या अशाच आहे की जी ग्रॅज्युएटी आपल्या कर्मचाऱ्यांना मिळाली नाही त्या ग्रॅज्युएटीबद्दल बोलायचं होतं। आम्ही याआधी सर्वांची सोपियामध्ये आतमध्ये जाऊन भेट घेतली तर त्यांचं म्हणणं असं आहे की एक बिहारी सबके भारी, एक बिहारी सब पे भारी। मग तो जर इथं एक बिहारी एकटा येऊन जर महाराष्ट्रात आम्हाला सांगतो की एक बिहारी सब पे भारी, तर मग आम्ही महाराष्ट्रीयांना काय बांगड्या घातलेल्या आहे काय? आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं आहे आम्ही पण अमरावतीवाले आहे। तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांचं श्रमदानाचं फळ देत नाही आणि गावकऱ्यांच्या जे आमचं वाघोली गाव आहे तिथे गावामध्ये सकाळी रात्रभरात जर जाल तुम्ही तर अशा पद्धतीची झाडावर धूळ येते। ह्या धुळीचं जोपर्यंत नियोजन ते पूर्ण करणार नाही किंवा ते गावची आहे तिची जे वसाहत आहे 70 ते 80 घरांची ते जोपर्यंत उठवणार नाही तोपर्यंत आमचं हे ठिय्या आंदोलन इथे कायम राहणार आहे। आणि यदा कधी आज संध्याकाळ पण त्यांनी आमचा निर्णय पूर्ण केला नाही तर उद्या आम्ही पूर्ण यांचे 4 ते 5 गेट आहे हे पूर्ण बंद करण्याचा हा आमचा इशारा त्यांना आम्ही दिलेला आहे।